आगामी विधानसभा निवडणुकीचा जोर चढू लागला आहे। या निवडणुकीत अनेक उमेदवारांची भाऊ गर्दी झाली असून उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे। इतर पक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी आहे। अशातच मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी या दोन तालुक्याचा समावेश आहे। गत निवडणुकीतील मतांचे गणित पाहता भाजपा, राष्ट्रवादी, वंचित या प्रमुख पक्षात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। या मतदारसंघात पुन्हा तेच उमेदवार देण्यात येणार असल्याचे बोलले जाते। असे झाले तर तेच समीकरण राहणार असल्याने राजकीय गटात चर्चेचा फड रंगला आहे। या संदर्भात सामान्य नागरिकांचे मत जाणून घेतले असता लोकांना बदल हवा आहे, परंतु अनेक उमेदवारांची धूम या मतदारसंघात पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेसकडे 15 जणांनी उमेदवारीसाठी दावा केला असला तरी या 2-3 उमेदवार सक्षम असून त्यांचे काम सुद्धा या मतदारसंघात आहे, परंतु बाहेरून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी देऊ नये अशी मागणीही त्यातील एका गटाने केली आहे। या पक्षामध्ये सम्राट डोंगरदिवे, रवी राठी, प्राचार्य धनराज खिराडे, प्राचार्य विश्वनाथ कांबळे यांच्याकडे सामाजिक व सुशिक्षित चारित्र्य संपन्न उमेदवार म्हणून पाहिले जाते। गत निवडणुकीत रवी राठी यांना 3ऱ्या क्रमांकावर सम मानावे लागेल। भाजपचे विद्वान आमदार हरीश पिंपळे यांच्यासह पंकज सावळे, राजश्री बोलके यांनी भाजपच्या उमेदवारीसाठी आपला डाव लावला असला तर यात कोण बाजी मारणार याचे उत्तर काळच देईल। वंचित बहुजन आघाडीतही उमेदवारीसाठी रीग लागली आहे। यामध्ये संजय नाईक, प्रतिभा अवचार, पुष्पाताई इंगळे, सुगत वाघमारे यांच्यासह 8 उमेदवार आपले भाग्य अजमावण्यासाठी सज्ज आहेत। निवडणुकीत 3 महिला उमेदवारीसाठी धावाधाव करीत असताना पुरुषांचा भरणा अधिक आहे, परंतु या भाऊ गर्दीत कोणत्या भाऊची वर्णी लागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।